नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आता ग्रामपंचायतीवर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। आजचा प्रश्न 31वा प्रश्न आहे। या अगोदर मी 30 प्रश्न अपलोड केले, जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। ग्राम विकास समिती खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही। आता प्रश्न 31वा आपल्याला ग्राम विकास समितीबद्दल विचारलाय, पण त्यांनी काय विचारले, कोणतं विधान बरोबर नाही। तर या समितीमध्ये किमान 12 आणि 24 पेक्षा जास्त नसतील इतके सदस्य असतात, एक बरोबर आहे। 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्याकडून मधून असतील, बरोबर। 1/3 पेक्षा कमी नसतील इतक्या महिला सदस्य असतील, हे पण बरोबर आहे। आणि चौथा आहे, या समितीमधील सदस्यांना पदाहून दूर केवळ ग्रामपंचायतच करू शकते, हे मात्र चुकीचं आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर प्रश्न क्रमांक 32, ग्रामसभेची गणपूर्ती संख्या किती आहे? तर ती आहे मतदार यादीतील 15% मतदार किंवा 100% मतदार यापैकी जी संख्या कमी असेल ती मानता येईल। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ग्रामसभेबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत? अ आहे, ग्रामसेवकाची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून केली जाते, हे एकदम बरोबर आहे। ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो, हे पण बरोबर आहे। ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव म्हणूनही काम करतो, हे पण बरोबर आहे। त्याचे वेतन ग्रामपंचायतीकडून दिले जाते नाही, त्याचे वेतन जिल्हा परिषदेकडून दिलं जातं आणि तो ग्रामपंचायतीचा नोकर असतो, हे मात्र चुकीचं आहे। म्हणजे ड आणि ई दोन्ही चुकीचं आहे। म्हणजेच आपल्याला बरोबर नाही असं विचारलंय। या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 ड आणि ई। यानंतर प्रश्न 34, खालील विधाने विचारात घ्या। अ आहे, एकदा का निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की उच्च न्यायालय निवडणूक कारवाई थांबवण्यासाठी किंवा नव्याने निवडणूक घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यास निर्देश देऊ शकत नाही, हे बरोबर आहे। त्यानंतर ब आहे, उच्च न्यायालय ग्रामपंचायतीच्या निवडणूक घोषित करण्यात येऊ नये असा निवडणूक अधिकाऱ्यास निर्देश देऊ शकते, हे मात्र चुकीचं आहे। आपली जी कार्यप्रणाली आहे त्याच्यामध्ये निवडणूक आयोग हा वेगळा असतो आणि त्यांना काही प्रॉब्लेम आले असतील तरच उच्च न्यायालय किंवा न्यायालय काही केसेसमध्ये काही ठिकाणी निवडणूक आयोग निकाल राखीव ठेवू शकत नाही, दुसरे काही निर्देश देऊ शकतात। म्हणजे ब चुकीचं आहे आणि अ बरोबर। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर प्रश्न क्रमांक 35, सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव 2/3 बहुमतानं न मिळाल्याने संमत झाला नाही तर पुढीलपैकी काय होऊ शकते? आता या अगोदर सुद्धा या प्रश्नावर आपण असाच एक प्रश्न आला होता, त्यावर आपण बोललो होतो। तरी पण एकदा पाहू की 1 वर्षानंतर त्यांचा सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो, हो, हे होऊ शकते। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 वर्षानंतर त्याच सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो। मग केव्हा केव्हा मांडता येत नाही किंवा अविश्वासा ठरावाबद्दल आणखीन काय माहिती आपल्याला सांगता येईल? तर निवडणुकीपासून 2 वर्ष मांडता येणार नाही, मुदत समाप्त होण्यापूर्वी 6 महिने अगोदर हा अविश्वास ठराव मांडता येत नाही आणि एकदा फेटाळला तर पुन्हा तो 2 वर्ष मांडता येणार नाही, ही गोष्ट होत असते अविश्वास ठरावाबद्दल। यानंतर प्रश्न क्रमांक 36, 2 विधानापैकी कोणतं विधान अयोग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। तर अ आहे, ग्राम न्यायालय कायदा 2008 अन्वये पंचायत राज संस्थांच्या सगळ्यात खालच्या स्तराला ग्राम न्यायालय स्थापन करायचे आहे, जेणेकरून लोकांना विना
सायस न्याय मिळेल, तर हे एकदम चुकीचं आहे, म्हणजे आपल्याला अयोग्य म्हणता येईल. दोन्हीपैकी आपल्याला एक विचारले म्हणजे अयोग्य आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कारण आपल्या गावागावामध्ये आता एक तंटामुक्ती समिती म्हणून नवीन निघालेली आहे. गावात जे काही भांडणे वगैरे होतील ते त्या तंटामुक्तीकडे जातील आणि त्या तंटामुक्तीच्या अध्यक्षांनी ती भांडणं सोडवायची, म्हणजे न्यायालयाचं प्रेशर कमी होईल. असं एक न्यायालय म्हणता येईल त्याला छोटं, पण ते तंटामुक्ती समिती आहे. पण न्यायालय कायदा 2008 असं कुठलंही न्यायालय स्थापन झालेलं नाही आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 37. हा प्रश्न हॅशटॅग म्हणजे कॅन्सल झाला आहे. यामध्ये आपल्याला सर्वसाधारण ग्रामपंचायत एकूण 17 विषयी समित्या असतात. आपल्याला ग्रामपंचायतीच्या समित्याबद्दल विचारलेलं आहे. तर ग्रामपंचायतीच्या समित्या पंचायत समितीच्या समित्या असतात किंवा जिल्हा परिषदेच्या समित्या असतात, ज्यामध्ये जिल्हा परिषद एक समिती आहे, पंचायत समिती एक आहे, नगर परिषद, नगरपालिका, नगर पंचायत, कटक मंडळे अशा परिषदा आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 38. ग्रामपंचायत सरपंचाबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर यामध्ये आहे तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो. बरोबर आहे, सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो. त्याचबरोबर आहे ग्रामपंचायतीच्या बैठका बोलवणे व अध्यक्षस्थान बसवतो. हो, सरपंचाचं हे पण एक कार्य आहे. त्यानंतर आहे ग्रामपंचायतीच्या ठरावाची व निर्णय अंमलबजावणी करतो. हे पण एक सरपंचाचं कार्य आहे. आहे अकार्यक्षमता, अयोग्य वर्तन व भ्रष्टाचार या कारणावरून जिल्हा परिषदेची स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करू शकते. हे मात्र चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब क बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 39, ज्यामध्ये आपल्याला ग्रामसभेसंबंधित खालील विधानांचा विचार करा म्हणून सांगितले. आहे तो पंचायत राज्यातील सर्वात कनिष्ठ स्तर आहे. तर हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर आहे 73व्या राजघटना दुरुस्तीने तिला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. हे पण बरोबर आहे. त्यानंतर आहे ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व पात्र मतदारांना समावेश होतो. हे पण बरोबर आहे. वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या 4 बैठका घ्याव्या लागतात. हे पण बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 30, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती? आहे घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा कर ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत. एकदम बरोबर आहे. त्यानंतर आहे गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील 30% वाटा ग्रामपंचायतीला मिळतो. हे पण एकदम बरोबर आहे. आहे विविध योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन त्यांना अनुदान देतं. हे पण बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर. या प्रश्नाबद्दल अधिक माहिती अशी की ग्रामपंचायत ही जमीन महसूल अनुदान 30% राज्य शासनाकडून मिळतं, जी की ग्रामपंचायत हद्दीतून मिळणाऱ्या करातून असतं. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून सुद्धा कर्ज मिळतं. ग्रामीण पाणीपुरवठा निधी, जिल्हा विकास निधी, त्यानंतर ग्रामपंचायतीचं कर जसं की पाणीपट्टी, घरपट्टी, यात्रा कर, व्यवसाय कर इत्यादी. त्यानंतर पंचायत समितीला आर्थिक उत्पन्नाची स्वतःची साधने नाहीत, तर ती पूर्णपणे जिल्हा परिषद व राज्य शासनावर अवलंबून असते. मग जिल्हा परिषदेचं काय, तर राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान, बँकेतील गुंतवणुकीवरील व्याज, देणग्या व बक्षिसे, कर व फी जसं की यात्रा कर, जमीन कर, इमारतीवरील कर, पाणीपट्टी, बाजार कर इत्यादी. ही सर्व झाली उत्पन्नाची साधने ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची.
आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.